परमपूज्य माताजींनी दिनांक 23 सप्टेंबर 1979 रोजी अमर हिंद मंडळमध्ये सर्वांना केलेला उपदेश. आजच्या उपदेशाचा विषय होता कुंडलिनी आणि विष्णुशक्ती आणि ब्रह्माशक्ती. हा पाऊस सुद्धा आमच्यासारखाच लहरी दिसतो. आम्ही गेलो तो नगर जिल्ह्यात आणि बाहेरच एक आमचे सहयोगी भेटले केडगावला आणि म्हणाले, माताजी जसं सगळं काही ठीक आहे आपल्या कृपेने, पण ह्यावेळा पाऊस काही झाला नाही अगदी या बाजूला. तर मी म्हटलं बरं होईल, कधी होईल म्हटलं, आजच होईल, तुम्हाला आजच पाहिजे. तर त्याच्यानंतर नगरला फार मोठा प्रोग्राम होता रात्रीचा. जशीच भाषणाला सुरुवात केली तसाच एकदम कडाक्याने पाऊस सुरू, खूप जोरात. आज त्याच्यावर ताण आहे म्हणा, म्हणजे तुमची खरीच परीक्षा घेतली आहे त्यांनी. पाऊस असून सुद्धा किती मंडळी येतात प्रोग्रामला ह्या दादरला, हे बघून मला खरंच फार आनंद झाला. ही खरी परीक्षा आहे. पूर्वी काळी गुरुलोक कर्तव्याच्या परीक्षा घेत असत. अजूनही मी पाहिलेलं आहे, गुरुलोकांची पद्धतच वेगळी असते. आईच्या मानाने सगळ्यांना आधी भांडी घासायला लावतात, त्यांच्याकडनं खूप सेवा करून घेतात, त्यांची खूप परीक्षा करून घेतात आणि शेवटी जेव्हा ते त्यांच्या परीक्षेला उतरतात तेव्हा त्यांना काहीतरी ते देतात. पण पावसाने मात्र आज तुमची खरंच परीक्षा घेतली. एक फायदा पण आहे की जोपर्यंत पाऊस थांबणार नाही तोपर्यंत तुम्ही काही जाणार नाही, हलणार नाही. एकंदरीत मजाच आहे. सहयोग म्हणजे असो सांगायचं म्हणजे असं की सहयोग ही एक लीला आहे आमच्यासाठी. तेव्हा ते काही असं सिरियस होण्याचं काही काम नाही आहे. एक लीलाचा एक खेळ आहे तो. ज्याला जे जमतं त्याला तो खेळच वाटतो, ज्याला जे जमत नाही त्याला ते थोडंसं कठीण वाटतं. आता आपल्यामध्ये लहान मुलांनी वाजून दाखवलं, मला फार आनंद झाला. हे लोक जे आपल्या भारतवर्षामध्ये मोठमोठ्या संत साधूंनी दिलेलं आहे संगीताचं ज्ञान, जे आत्म्याला तोषवतं, ते आता आपली तरुण मुलं करत आहेत. फार मोठी गोष्ट आहे. त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि हळूहळू हे सुद्धा जेव्हा शिकतील, निष्णात होतील, तर त्यांना सुद्धा एक खेळच होऊन जाईल. हे वाजवणं सुद्धा एक खेळ होऊन जाईल. त्यांचं आता कौतुक करावं तसंच आपले मला कौतुक वाटतं. आता सुरुवात आहे सहयोगाची. एकदा सहयोगात हातात जमला मग असा रंगतो की नाही आणि मग ते खेळ होऊन जातो. आमचे चव्हाण साहेब आता आपल्याला सांगतच होते, असे अनेक सहयोगी आहेत आणि त्यांनी ह्याच्यावर अगदी मास्टरी केलेली आहे, निष्णात आहेत. मला स्वतःला आश्चर्य वाटतं की काय कमालीची ह्यांची तयारी आहे. मी उगीच कधी कधी वेळ पांघरून म्हणजे असं का, असं आहे का नाही आहे, 2-3दा परीक्षा पण घेते आणि बघ ते चांगलेच उतरले सहयोगाला. आजचा विषय कुंडलिनी आणि विष्णुशक्ती तशीच ब्रह्मशक्ती असा फार प्रचंड विषय ह्या लोकांनी माझ्यासाठी ठेवलेला आहे. पैकी फक्त जर कुंडलिनी घेतलं तर 7 दिवस पाहिजेत, ब्रह्मशक्ती घेतली तर 7 दिवस पाहिजेत, आणखी 7 दिवस ब्रह्मशक्तीला पाहिजेत. असं एकंदरीत 21 दिवसाचा जर तुम्ही प्रोग्राम ठेवला तर विशदरीतीने ह्या विषयांवर सांगता येईल. पण तरी सुद्धा त्याच्यात फारच अगदी ज्याला म्हणतात एलिमेंटरी बरोबरच असं सांगता येईल. तेव्हा ह्या तिन्ही गोष्टींचा आज उल्लेख करण्यापलीकडे जास्त काही होऊ शकणार नाही. तरी सुद्धा जरा लक्षपूर्वक हा विषय ऐकला तर आपल्याला लक्षात येईल. भाषण देताना सुद्धा मी असं लक्ष आपल्या कुंडलिनीवरच असते. तेव्हा असा हात ठेवावा सगळ्यांनी. मुख्य तेच आहे. सगळ्या भाषणाला वगैरेला अर्थ तेव्हाच लागतो जेव्हा तुम्ही पार होता, नाही तर त्याला काही अर्थ लागत नाही. हात असे ठेवायचे. पायामध्ये जर जोडे बिडे असते तर काढून टाकलेले बरे.
गळ्यामध्ये काळं बिळं काही घातलं असेल ते काढून टाकावं. कमरेला कधी कधी करदोटा वगैरे असतो तो काढलेला बरा. विशेषतः खेड्यामध्ये पुष्कळ हा प्रकार पाहिलेला आहे, पण इथे असं जर असलं तर आपण काढून टाक. मी सांगितल्याबरोबर 2-2 म्हणा करगोट्याचे असे गठ्ठेच्या गठ्ठे खेड्यांमध्ये एकत्र होतात. आता काल आपल्याला मी थोडंसं सांगितलं की परमेश्वराची इच्छा किंवा त्याची इच्छाशक्ती ही आपल्या डाव्या इडा नाडीतनं वाहत असते. त्या इच्छाशक्तीचा थोडासा भाग कुंडलिनीही आहे. म्हणजे परमेश्वराने आपली इच्छाच आपल्यामध्ये ह्या त्रिकोणाकार अस्थीमध्ये ठेवला. फरक एवढा की एक वस्तू आपण अगदी नवीनच जन्मलेली नूतन अजून जिचं लग्न झालेलं आहे, म्हणजे ती परमेश्वराची शक्ती असल्यामुळे ती परमेश्वराचं लग्न झालं असं म्हणजे सिम्बॉलिकली म्हटलं पाहिजे, प्रतीक रूपाने. पण अशी ती नवोढा ही कुंडलिनी जी अजून पूर्ण पावित्र्यातच आहे अशी या त्रिकोणाकार अस्थीमध्ये बसलेली आहे. ही शक्ती मनुष्याचा पिंड तयार झाल्यावर जी वाचलेली शक्ती असते ही शक्ती आहे, म्हणून हिला इंग्लिशमध्ये रेसिड्युअल एनर्जी असं म्हणतात. पण ही शुद्ध शक्ती आहे, ही शुद्ध इच्छा परमेश्वराची आहे. ही संबंध परमेश्वराचीच इच्छा असल्यामुळे, तिच्यात आपल्या इच्छेचा समागम न झाल्यामुळे किंवा त्याचा कोणताही परिणाम आपल्या इच्छेचा न आल्यामुळे ती अत्यंत शुद्ध आहे. आणि त्या शुद्धतेत ती तिथे बसलेली आहे. म्हणजे ही परमेश्वरी इच्छाच आहे. ही त्रिकोणाकार शक्ती जी बाहेरून त्रिकोणाकार दिसते, आतून 3.5 विटोळे घालून आपल्यामध्ये बसलेली आहे. आता 3.5 विटोळे काय आहेत वगैरे त्याचं फार मोठं गणित आहे, पण मी म्हटलं की ह्या सर्व गोष्टींचा नुसता मी उल्लेख करत चालेन. पुढे आपण याच्यावर लिहिलेली पुस्तकं आहेत ती वाचावी. आमच्याजवळ एक फार छान पुस्तक इंग्लिशमध्ये आहे, ते जर आपण वाचून काढलं तर फार फायदा होईल. नंतर ही शक्ती जसे एखाद्या बीजामध्ये अंकुर शक्ती आपण जर पाहिलं असेल, त्याचं जर अंकुर पाहिलं असेल, अशी वेगळी काढून अंकुर शक्ती म्हणता येईल या त्रिकोणाकार अस्थीमध्ये ठेवण्यात आली. आता ही जी इच्छाशक्ती आहे ही जेव्हा आपण वापरू लागलो, जी आपल्या इडा नाडीतनं वाहत आहोत, तेव्हा इच्छेला पूर्ण करण्यासाठी काहीतरी क्रिया करावी लागते. नुसती इच्छाच राहिली तर त्याचं काही दृश्य आपल्याला दिसू शकणार नाही. या इच्छेला क्रियेमध्ये घालावं लागतं आणि त्यासाठी त्या इच्छेतनं क्रियाशक्ती निघालेली आहे आणि ती क्रियाशक्ती आपल्या उजव्या बाजूत आलेली आहे. ती आपल्या शरीरामध्ये पिंगला नाडीतनं वाहत असते. काल मी सांगितलं होतं की ह्या दोन्ही शक्त्या ज्या बिंदूवर मिळतात तिथेच गणेश स्थापन आहे. इच्छाशक्ती ही भावनामय, भावनात्मक आहे. माणसाच्या भावना दिसत नाही, दृश्य होतं. त्या भावनेला जेव्हा साकार रूप येतं तेव्हाच आपल्याला दिसतं, पण ते साकार रूप सुद्धा क्रियाशक्ती म्हणतात. तेव्हा जी दुसरी क्रियाशक्ती आपल्या डावीकडून उजवीकडे येते, ह्या क्रियाशक्तीला आम्ही सहयोगामध्ये महासरस्वतीची शक्ती म्हणतो. पहिलीला महाकालीची शक्ती आणि दुसरी महासरस्वतीची शक्ती म्हणतो. आज इतके व्हायब्रेशन्स आहेत मला की बोलायला झेपत नाही. महासरस्वतीची शक्ती ही आपल्या उजव्या पिंगलातनं वाहत असते. हीच ब्रह्मशक्ती आहे. ही ब्रह्मशक्ती आहे जेव्हा कार्यान्वित होते. ब्रह्मातली क्रियाशक्ती जेव्हा कार्यान्वित होते तिलाच आपण ब्रह्मशक्ती म्हणतो आणि त्याचे देवता हे ब्रह्मदेव आहे. म्हणजे महासरस्वती
ह्या ब्रह्मक्रियेला मदत करतात, ब्रह्माच्या क्रियाशक्तीला मदत करतात किंवा ती शक्ती त्याच्यातनं वाहत असते तेव्हा ब्रह्म कार्यान्वित होतात. आता जे काही आपण योग ह्याच्यात वाचलेलं आहे वेदात वगैरे, हे सर्व काही फक्त ब्रह्मशक्तीवर लिहिलेलं आहे. आश्चर्याची गोष्ट आहे की आपण एकच घेऊन बसतो. ज्यावेळी मानव संसारात आला तेव्हा त्याला सुद्धा क्रिया करण्याची इच्छा झाली. इच्छाशक्ती तर त्याच्यात होती, पण क्रिया करण्याची इच्छा झाली. क्रिया करण्यासाठी आधी त्याला पहिला सामना करावा लागला तो 5 पंचमहाभूतांचा. हे 5 पंचमहाभूत आपल्यामध्ये आले कुठून, तर त्याच्या 5 तन्मात्रा, त्याच्या आधी महत अहंकार आदी असे एकंदर 24 गुण आहेत. ह्या सर्व शक्तीतनं ते 24 गुण प्रगट झाले आणि त्यांनी संसारामध्ये पंचमहाभूत आली. आता 30 वर्षाची स्टोरीच आहे म्हणा. या पंचमहाभूतांना हातात कसं घ्यायचं, त्याच्यावर मास्टरी कशी मिळवायची, त्यांना उपयोगात कसं आणायचं, त्यांना जाणून कसं घ्यायचं, तेव्हा एका गोष्टीचा त्यांना अंदाज लागला की ह्या सर्व पंचमहाभूतांवर काहीतरी एक एक दैवत आहे, एक एक अशी काहीतरी शक्ती आहे की जी त्याला कंट्रोल करते. प्रत्येक पंचमहाभूताला एक शक्ती आहे जी त्याला सांभाळून आहे आणि तीच त्याला अबाधित वाहत असते. तेव्हा त्यांनी प्रत्येक अग्नी, वायू वगैरे प्रत्येक देवतांची पूजा सुरुवातीला केली. विशेषतः यज्ञ वगैरे जेवढे आहेत हे सगळे ह्या पंचमहाभूतांना खुश करण्यासाठी केलेले आहे. ही पूर्वीची वेळ. ज्या वेळेला मानवाने कृषी सुरुवात केली किंवा कोणत्याही क्रियेला सुरुवात केली, त्यांनी घरं बांधायला सुरुवात केली किंवा त्यांनी मोठमोठ्या संस्था स्थापन केल्या, त्यावेळेला त्यांना पंचमहाभूतांवरती पहिल्यांदा मास्टरी मिळवायची. म्हणून त्यांनी यज्ञ हवन वगैरे करून त्या पंचमहाभूतांना जागृत केलं. त्यांना जागृत करताना त्यांना असं आढळून आलं की त्याच्यातही 7 शक्त्या आहेत. त्या 7 शक्त्यापैकी एक शक्ती गायत्री आहे, ती सावित्री आहे, असे अनेक 7 शक्त्या आहेत. तेव्हा गायत्री मंत्र हा त्या वेदातून निघाला आणि गायत्री मंत्र हा सुद्धा पिंगला नाडीवरती बसलेल्या सर्व देवतांना, म्हणजे पंचमहाभूतांवर राज्य करणाऱ्या सर्व देवतांना, उजव्या बाजूला असलेल्या विराटाच्या उजव्या बाजूला असलेल्या सर्व देवतांना जागृत करण्यासाठी एक महान शक्ती माणसाने निर्माण केली. आणि जेव्हा त्यांनी ह्या पंचमहाभूतांना आहुत्या दिल्या, त्याच्यातल्या देवतांना आवाहन केलं, तेव्हा ते देवता जागृत झाले. त्या देवतांच्या जागृतीमुळे, हे पुष्कळ हजारो वर्षापूर्वीची गोष्ट मी सांगते, रामाच्या आधीची गोष्ट आहे. जेव्हा त्या सर्व शक्त्या जागृत झाल्या तेव्हा त्यापासून त्यांनी आपले जे काही माणसाचं सिव्हिलायझेशन म्हणता येईल किंवा ज्याला आपण म्हणू की कामाच्या वेळेला फार उच्च स्थितीला आपण पोचलेलो होतो, त्यावेळेला विमानंसुद्धा होती. विमानातनं लोक जात असत. रामानेच विमानाने प्रवास केलेला आहे आणि अर्जुनाच्या वेळेला सुद्धा चक्रव्यूह वगैरे सारखे आपल्याकडे असे विशेष तऱ्हेचे प्रसाधन होती किंवा अशा तऱ्हेची उपकरणं होती की ज्यांनी आपण मोठमोठ्याला लढाई जिंकू शकत असू. त्यावेळेला मिसाईल्स वगैरे सगळे आपल्याकडे होते आणि आज जसे पायलटलेस बॉम्ब्स वगैरे आहेत तशा तऱ्हेचे ते. तसेच अंतरिक्षामध्ये सुद्धा जाण्याच्या सर्व व्यवस्था होता. ही गोष्ट अगदी खरी आहे. त्याचं एक उदाहरण मी आपल्याला आता थोड्या दिवसापूर्वी मी त्याचं एक फार अगदी आश्चर्यजनक एक फार मोठी गोष्ट माझ्या लक्षात आली. मी कोलंबियाला गेले होते. आता कोलंबिया कुठे आणि इंडिया कुठे आहे, आणि तिथे लोकांनी मला सांगितलं की हे जे त्यांच्या नेव्हीचं जे प्रतीक आहे ते कंडोर म्हणून आहे. तर मला आश्चर्य वाटलं. मी त्यांना विचारलं की कंडोर म्हणजे गरुड. तर मी म्हटलं की तुम्ही आपल्याचं प्रतीक कंडोर कसं ठेवलेलं आहे नेव्हीचं. तर ते म्हणाले की आमच्या इथे अशी आख्यायिका आहे की जुन्या इंडियन्सनी अशी आख्यायिका सांगितली आहे. एक कोलंबिया देश असा आहे फक्त जिथे की त्यांचे जे जुने इंडियन्स होते त्यांना कुणीही नेस्तनाबूत केलेलं नाही.
तेव्हा त्यांची अजून आख्यायिका चालेल आहे. अशी आख्यायिका की एक विष्णू म्हणून देव आहेत इंडियन भारतीय एक देव आहेत आणि ते गरुडावर इथे आले होते. आता हे मला जवळजवळ 1 वर्षापूर्वीची गोष्ट. मी कोलंबियाला गेले. आता किती आश्चर्याची गोष्ट आहे बघा की विष्णूवर आरूढ होऊन विष्णू गरुडावर आरूढ होऊन इथे कोलंबियाला आले आणि म्हणून आम्ही ह्याचं जे एम्ब्लेम आहे ते गरुड ठेवलं. तर मी म्हटलं की तुम्ही गरुड का ठेवलं नेव्हीचं? तर म्हणे की असं आहे की नेव्ही एरोप्लेन येण्याच्या आधी सुरू झाली आणि कारण ते गरुडावर आले होते तर आम्ही असा विचार केला की आता आम्ही तर एवढे पोहोचलेले नाही जितके भारतीय लोक तर निदान आम्ही नेव्हीवरच त्याचं प्रतीक केलं पाहिजे. तर त्यावेळेला आपली स्थिती फार उच्च होती. आपले जे भारतीय संस्कृती आपण जी म्हणतोय त्यावेळेला अगदी उच्चतम स्थितीला होती. लोकांच्या जवळ अनेक तऱ्हेची वाहने असायची आणि राहण्याचे प्रासाद वगैरे सुद्धा खूप सुंदर बांधलेले असायचे. आपण जर पांडवांच्या वेळा वाचलं तर जिथे द्रौपदी हसली होती जे माया महल तिने बनवलेला होता आणि जिथे द्रौपदी हसली होती ते सुद्धा सगळं काही जे आहे ते सुद्धा त्या पिंगला नाडीच्या कृपेने मिळालेलं आहे. आता इंग्लिशमध्ये ह्याला आपण सुप्रा कॉन्शियस एरिया म्हणू. म्हणजे ह्या प्रांतात जर मनुष्य नीटपणे वावरला आणि उच्च दशेला पोहोचला तर तो भूगर्भामध्ये काय आहे नंतर आकाशात काय आहे तो विचारण करू शकतो वगैरे सर्व काही गोष्टी आहेत. पण ह्या पिंगला नाडीला प्रार्थना करताना अनेक गोष्टींचा विचार केला जात असतो. प्रथम म्हणजे पूर्वीची आपली जी वर्णावस्था होती ती वर्णावस्था एक विशिष्ट पद्धतीने बनवलेली. म्हणजे आधी 25 वर्षाचा मुलगा होईस्तोवर किंवा 20-25 वर्षाचा म्हटलं तरी चालेल मुलं किंवा मुली एका युनिव्हर्सिटीत जातात आणि त्याला आपण गोत्र म्हणतो. त्या युनिव्हर्सिटीतले मुलं किंवा मुली आपापसात मुळीच लग्न करू शकत नसत. इतकंच नव्हे तर वर्षानुवर्ष किंवा पिढ्यानपिढ्या सुद्धा जर त्यांची इच्छा झाली की इथे लग्न करायचं तर ते म्हणजे मना ते अधर्मी अजून सुद्धा आपल्याकडे सगोत्र विवाह करत नाही. म्हणजे तेव्हाची जी प्रथा होती की एका युनिव्हर्सिटीत वाढलेली मुलं ही लग्न करू शकत नसेल. संपूर्ण ब्रह्मचर्यात 25 वर्ष घालवण्यात येतं. त्या संपूर्ण ब्रह्मचर्यामध्ये जे रिअलाइज सोर्स होते आत्मसाक्षात्कारी गुरु होते ते मुलांना त्या ब्रह्मचर्यामध्ये हठयोग शिकवत होते. आजकालचा हठयोग म्हणजे सिनेमा ॲक्टर आणि ॲक्ट्रेस बनवण्याचा झालेला आहे. कालच त्यांनी प्रश्न मला विचारला होता की माताजी हठयोग आणि कुंडलिनीचा काय संबंध आहे. आता मॉडर्न सगळंच घाणेरडं झाल्यामुळे पूर्वीचा जो पातंजल शास्त्र आहे त्याच्यामध्ये अष्टांग योग जो सांगितलेला आहे की त्याच्यामध्ये सारी आठी अंगावरती जोर असायचा. नुसते आसनं करणं म्हणजे लोकांच्या डोक्यात सुद्धा येणार नव्हतं त्यावेळेला. कारण आसनं वगैरे ही 25 वर्षापर्यंत जेव्हा मुलगा किंवा मुलगी अजून लग्न झालेली नाही आहे पूर्णपणे ब्रह्मचर्यात भाऊ बहीण बनून एका युनिव्हर्सिटीत राहतात तेव्हा एका आत्मसाक्षात्कारी पुरुषाकडे राहून त्या आसनांची त्या दिशा घेत असतात. आजकालचे आसन सुद्धा अगदी खोटे. सगळ्या आसनांमध्ये मी बघते की कुंडलींना विरोध करणारेच सगळे प्रकार भरलेले आहेत. फारच असे कमी आसन आहेत जे खरोखर म्हणजे जे बरोबर आहेत आणि जे पोषक आहेत आपल्या आत्म्याला पोषक आहेत किंवा असं म्हटलं पाहिजे की आपल्या आत्मिक उन्नतीला पोषक आहेत असे फारच कमी आसनं आजकाल लोकांच्या हातात आहे. म्हणजे ही आली तरी अशी की आजकालच्या काळातच काही लोक जे काही गुरूंच्याकडे हिमालयावर वगैरे गेले होते आता नाव घेऊ नये त्या लोकांचं पण काही लोक असतील असे गेलेले तर पूर्वी गुरु 1-2 लोकांना दीक्षा देत असत. फारच कमी लोकांना आणि अत्यंत परीक्षा होत असत. ते एकेका पायरीनीवर चढावं लागत असत. म्हणजे ही दीक्षा 25 वर्ष जरी मुलाला मिळाली तरी त्यांना रिअलायझेशन किंवा आत्मज्ञान होत असे नाही पण त्यांची तयारी धार्मिक जीवनासाठी होते. पण त्यानंतर काही लोक फारच थोडेसे निवडलेल्या लोकांना आत्मज्ञान देण्यात येत असत. आता हे काही लोक आता आधुनिक काळातच काही लोक गेले असतील काही गुरूंच्याकडे हिमालयावर वगैरे आणि तिथून त्यांची हकालपट्टी झाली. आता त्यांना फक्त थोडी आसनं बिसनं मिळाल्यावर येऊन त्यांनी सुरू केलं आपल्या इकडे पोटातमध्ये घालणं डोक्यावर उभं राहणं अमुकं करणं तमुकं करणं. आणि ह्या आसनांमध्ये इतकी खोडी आहे हे खराब आहेत काही आसनं की काही लोक जे लोक एकदा हठीला गेले ते त्यांना कुंडलिनी जागृती होतच नाही म्हणते. आता पुष्कळ आम्हाला बरं वाटतं माताजी त्यांनी म्हणजे शारीरिक तुम्हाला बरं वाटलं नुसतं शारीरिक त्यांनी बरं वाटलं
म्हणजे ही पिंगला नाडी जर तुम्ही जास्त वापरली तर तुम्हाला शारीरिक अवश्य बरं वाटेल, कारण ही शारीरिक आणि मानसिक या दोन गोष्टींसाठी त्या नाडीतनं शक्ती वाहत असते. पण शरीराला जरी वाटलं तरी तुमच्या भावनांचं काय झालं? ह्या मार्गावर जाणारे लोक अत्यंत वृक्ष होऊन जातात, कारण ही सूर्यनाडी आहे. त्यामुळे ह्याच्यावर जाणारे लोक इतके वृक्ष होतात, अशा माणसांचा नेहमी डिवोर्स होणार, बायकोशी पटणार नाही, आणखीन गृहलक्ष्मीचं स्थान घरात खराब होणार, त्याशिवाय त्यांना एक करायचा वैराग्य येणार, म्हणजे मूर्खपणाचे सगळा. त्याशिवाय असे लोक कधी कधी इतके तापट होऊन जातात. जसे आपल्याकडे काही लोक होते पूर्वी काळी सुद्धा आपल्याला माहितीच आहे की हरिश्चंद्राला किती छळून काढलं विश्वामित्राने. हे काही कल्याणाचे मार्ग आहेत का? जरी असे विश्वामित्र फार पोचलेले तपस्वी की कुणाला पाहिलं तर भस्म करून टाकलं, कुणाला सांगितलं तर त्याला तिथेच नेस्तनाबूत केलं, पण हे काही कल्याणाचे मार्ग नव्हे किंवा हे प्रेमाचे मार्ग नव्हे. हा मार्ग आपला नाही. सहयोगामध्ये आपल्याला हा मार्ग अवलंबून घ्यायचा नाही. ह्या मार्गाने म्हणे काही लोक महर्षी झाले, काय झाले असतील तर झाले असतील, पण त्यांचा काय उपयोग सर्वसामान्य माणसाला होणार आहे? किंवा त्यांनी अतिरेक करून तरी काय मिळवलेलं आहे? कधी कधी मला प्रश्न पडतो की अशा रीतीचे जे अर्धवट लोक असतात ते नुसतं संन्यासीपणाचा ढोंग करून फिरत असतात. म्हणून संन्यासाला सहयोगात मार्ग नाही. संन्यास ही आतली वस्तू आहे आणि ती पिंगला नाडीच्या पूर्ण जागृतीने होते, पण ती नाडी सहयोगात आत्मज्ञान आल्यानंतर जागृत झाली पाहिजे. त्याच्या आधी झालेली जी जागृती होते त्याने मनुष्य अगदी अर्धवट होतो. म्हणूनच तुम्हाला दिसलं असेल की पुष्कळसे संन्यासी फक्त कपडे घालून संन्यासी असतात आणि त्यांच्या सारख्या परीक्षा होत असतात. म्हणजे असं की किती त्यांचं वय झालं तरी त्यांना त्यांचे नाद सुटत नाही आणि त्या नादातच ते गुंतलेले असतात. त्यासाठी त्यांना एवढा आटोकाट प्रयत्न करावा लागतो. पण एकदा तुम्ही सहयोगात आल्यावर इतकं व्यवस्थित धर्माचं सगळं काही बसून जातं की तुम्हाला एवढा आटोकाट प्रयत्न करावा लागत नाही आणि माणसामध्ये आपोआप पवित्रता जागृत होऊन त्याला इतर बायकांच्याबद्दल किंवा इतरांच्या वस्तूंबद्दल काहीही आकर्षण राहत नाही, कारण तो समाधानी होऊन जातो. ही एक पद्धत उजव्या साईडची आपल्याकडे राहिली, जेव्हा वेदांनी हे श्रुती वगैरे म्हणून आणि ह्या पंचमहाभूतांना जागृत केलं. त्याच्याच फलस्वरूप आज आपल्यामध्ये सायन्स आलेलं. सायन्स तरी कुठून आलं? ही जी मंडळी वेदोक्त वगैरे बोलत असत त्यांनी पाश्चिमात्य देशांमध्ये जन्म घेतला आणि त्यांनी, कारण ते अर्धवट राहिले होते, त्यांनी परत ह्या पंचमहाभूतांना सायन्सनी जिंकण्याचा प्रयत्न केला आणि सायन्सनी त्यांना असं वाटतं की त्यांनी पंचमहाभूत जिंकली आणि त्याच्यात जिंकून आता ते म्हणजे चंद्रावर आणि कुठे कुठे जात आहे. पण हे उजवी बाजू म्हणजे फारच जास्त मोहिनी आहे. माणसाला त्याच्यामध्ये फारच जास्त महत्त्व वाटतं आणि तिकडे लोक फार धावतात. म्हणजे असं की तुम्ही आकाशात उडू शकता असं कोणी सांगितलं की लगेच त्याला 1,000 पाऊंड सुद्धा द्यायला लोक तयार होतात. आता हे मूर्खपणाची गोष्ट आहे की आपण आकाशात उडण्याची काय जरूरत आहे? अहो पक्षी उडतात. आता आपण पक्षीच्या वर जाणार आहोत का? आपल्याला पक्षी व्हायचं. आपल्याजवळ एरोप्लेन्स आहेत, सगळे आहेत. आता पक्षी होण्याची काय आपली स्थिती आलेली आहे का? आणि उडून तरी काय मिळवणार? अमेरिकेहून होऊन आपल्याला आश्चर्य वाटेल. एक 8 वर्षापूर्वी फार 3 मोठे सायंटिस्ट मला भेटायला इथे आले आणि मला फार आश्चर्य वाटलं की इतके महामूर्ख कसे. मी त्यांना म्हटलं की ही जी उडण्याची गोष्ट आहे हे होऊ शकतं, पण ह्याच्यामध्ये भूतबाधा होतो. माणसाचं शरीर सुटल्यासारखं वाटतं, त्याचा भाग 2 होतो, तो इकडे तिकडे बसल्यासारखं वाटतं, त्याला वाटतं की बाकीचे लोक वेगळे आहेत, मी वरती गेलो, वरून मला काहीतरी दिसतंय. ही सगळी भूतबाधा. ह्या उजव्या बाजूला सुद्धा असे पुष्कळचे लोक असतात जे अत्यंत महत्वाकांक्षी असतात. महत्वाकांक्षी लोक मेले आणि त्यांच्या महत्वाकांक्षा पूर्ण नाही झाल्या म्हणजे नेहमी अतृप्तच असतात ते लोक. तेव्हा त्यांना असं वाटतं की कसं तरी करून परत संसारात यावं, मरायला तयार नसतात ते. म्हणून मग ते कोणा ना कोणा माणसामध्ये घुसून आणि हे प्रयोग करत असतात. पैकी ह्याच्यातले जे अनेक प्रयोग आहेत त्याच्यातला एक म्हणजे लोकांना क्युअर करणे, ठीक करणे वगैरे. लंडनला एक गृहस्थ आहेत, त्यांचं नाव आहे डॉक्टर लॅम, म्हणजे होते लेट डॉक्टर लॅम. ते मेल्यावर त्यांना फार महत्वाकांक्षा होती की मी अशी सर्जरी करायचं, हे करायचं वगैरे. तर त्यांचं जे भूत म्हणा किंवा प्रेतात्मा म्हणा एका सोल्जरच्या अंगात आला आणि त्या सोल्जरला सांगायला लागला की तू आता लंडनला चलून माझ्या मुलाला सांग की मी असा आहे म्हणून आणि मी तुझ्या अंगात आलेला. तर तो सोल्जर म्हणाला की हे त्याला कसा विश्वास वाटेल? म्हणे मी त्याच्याशी बोलतो, तू चल तर खरी. मग हा तिथे गेल्यावर परत हा सोल्जर ट्रान्समध्ये गेला आणि त्या मुलाला त्यांनी त्याच्या पुष्कळशा सिक्रेट गोष्टी सांगितल्या. त्या मुलाला विश्वास वाटला की याच्यात माझे वडील आले.
तर त्यांनी एक तिथे सर्जरी काढली, इतकंच नाही पण इंटरनॅशनल क्युरेटिव्ह सेंटर काढलं. आता त्या सेंटरच्या सगळीकडे शाखा आहेत. त्यांची मला ओळख झाली ती मुंबईचं, कारण एक बाई माझ्याकडे आल्या आणि त्यांच्या असे हात लागले. म्हटलं हे कुठून आलं तुमच्या? तर मग तिने मला ही सगळी कथा सांगितली की तिला बरं वाटत नसेल, तिच्या पोटात दुखायचं वगैरे, तर त्यांनी ह्या सेंटरला पत्र लिहिलं. मग त्यांनी सांगितलं की 5 वाजता अमक्या तारखेला अमक्या वेळेला 5 वाजता आम्ही तुम्हाला ठीक करू. 5 वाजता त्या हालू लागल्या, दरदरून त्यांना घाम आला आणि त्यांच्यात काहीतरी पोटात गडबड झाली, काहीतरी झालं आणि त्याच्यानंतर मग त्या बऱ्या झाल्या. म्हणजे पोटाचं दुखणं गेलं पण डोक्यात दुखू लागलं. डोक्यात दुखू लागलं त्याच्यानंतर त्या भ्रमिष्ठासारख्या झाल्या आणि फार त्यांची स्थिती खराब झाली. त्यांचे यजमान माझ्याकडे घेऊन आले. मी म्हटलं की आता ह्यांनी काहीतरी तिच्यामध्ये भूत भरलेलं दिसतं. कारण असं आहे की कुंडलिनीला काही टाईम नसतो. तुम्ही जर म्हटलं की 5 वाजून 6 मिनिटांनी तुमची कुंडलिनी जागृत मी करतो, असं काही होऊ शकत नाही. तुम्ही असं म्हणता का की एका झाडाला आज फळ येणार आहे ते 10 वाजून 5 मिनिटांनी बरोबर येणार आहे मुहूर्ताने, असं एखाद्याला फळ आपण सांगू शकता का? जरी जिवंत क्रिया आहे तर त्याला आपण काही टाईम नाही देऊ शकत की ह्याच टाईमला होईल. काही सांगता येत नाही. जेव्हा योगायोग येईल तेव्हाच घडेल असंच म्हणता येत. जेव्हा कुणाची आज होईल तर कुणाची उद्या होईल, कुणाची परवा होईल, आणि झाली तरी ती टिकवायला पाहिजे. कारण जसं काही एखाद्या बीला तुम्ही जरी जागृती दिली आणि त्या बीजनं अंकुर निघाले, तरी त्या अंकुर बरोबर जमिनीवर पडलंय की नाही. जर ते खडकाचं जमीन असली आणि त्याच्यामध्ये ते जर बी पडलं तर ते वाया जाणार. जर तुम्ही खडकासारखे असल्या तर आमची मेहनत वाया जाणार आहे. तेव्हा तुम्ही स्वतःला आधी बघून ठेवा की तुम्ही खडकासारखे होऊ नका. जी काही तुमच्या जागृती होईल ती पूर्णपणे रुजवून तुमच्यातनं वृक्ष निघाले पाहिजे. आमच्याकडे असे सहयोगी आहेत की एकेका माणसाने 10,000 10,000 माणसांना पार केलं, आणि काही असे आहेत की त्यांचं स्वतः तोंड पाहत राहा काही होत नाही, आणि काही असे आहेत की एकदा आले की परत त्यांचं तोंड बघायला मिळत नाही. म्हणजे ते भारूड आहे ना की 3 तऱ्हेचं गाव होतं, तसे प्रकार रोज आम्हाला सहयोगात दिसतात. ते नमुने आम्हाला नेहमी दिसत. आता ही पिंगला नाडी म्हणजे ब्रह्मशक्ती, म्हणजे हे 5 तन्मात्रा आणि त्यातनं निघालेल्या ह्या 5 पंचमहाभूतांना जागृत करण्याची जी शक्ती आहे ती पिंगला नाडीवर असते. मनुष्य सुद्धा जेव्हा कोणतीही क्रियाशक्ती करतो किंवा कोणताही पुढचा विचार करतो, भविष्याचा विचार करतो, किंवा जेव्हा तो आपल्या शारीरिक कार्यासाठी उद्यत होतो, शरीराला शरीर चांगलं झालं पाहिजे, शरीराचा बांधा ठीक झाला पाहिजे, किंवा आपली प्रकृती ठीक झाली पाहिजे वगैरे असेही विचार करतो, तेव्हाही ही शक्ती फार वाहू लागते. त्याशिवाय जेव्हा आपल्या शारीरिक शक्तीचा आपण उपयोग करतो तेव्हा सुद्धा ही शक्ती फार वाहू लागते. म्हणजे एकच शक्ती फार जर वाहू लागली तर दुसरी शक्ती थिजून जाते, आणि एक शक्ती जास्त व्हायल्यामुळे कधी कधी फार असंतुलन येऊन मनुष्यामध्ये विकृती येऊन जाते. मी कालच आपल्याला सांगितलं आहे की जेव्हा आपण उजवी बाजू जास्त वापरतो तेव्हा डावी बाजू आपली कामातनं जाते, आणि त्यामुळे डावीकडचे सर्व रोग होतात. आता उजवी बाजू जर जास्त वापरली तर कसले रोग होऊ शकतात ते आपण पाहिलं. कारण मी सांगितलं ना की विषय फार मोठा आहे आणि मला सांगायचं फार थोड्यात आहे, तेव्हा जितकं जमेल तेवढं बघूया. त्यातून आज म्हणजे व्हायब्रेशन्सचा पण जोर फार आहे. आता पहिल्यांदा म्हणजे असं की ही शक्ती आपल्याला फार वापरल्यामुळे आपल्याला जे ह्याचं मुख्य कार्य ते आपण करू शकत नाही. पहिलं मुख्य कार्य हे आहे स्वाधिष्ठान चक्राचं. ह्या नाडीला स्वाधिष्ठान चक्र चालवत असतं, कारण ब्रह्मदेव हे स्वाधिष्ठान चक्रावर बसलेले आहेत आणि तेच ह्याला शक्ती देत असतात. तर ब्रह्मदेवाचं पहिलं कार्य हे आहे की सृजन शक्तीसाठी लागणारी जेवढी शक्ती आहे ती पुष्टी करायची. पैकी जर तुम्ही मोठाले आर्टिस्ट असला, समजा जर तुम्ही मोठे आर्टिस्ट असला आणि तुम्ही सहयोगी नसला आणि आर्टिस्टच असला तर तुम्हाला काय रोग होऊ शकतात? पैकी पहिला रोग तुम्हाला असा होईल की तुम्ही फार कठोर स्वभावाचे होऊ शकता. तुमच्यामध्ये काहीही प्रेमळपणा राहणार नाही. तुमच्याजवळ कोणी मनुष्य उभा राहू शकणार नाही. आधी बोर म्हणतात तसे नंबरी. जर मनुष्य फार मोठा आर्टिस्ट असला की तो दाढी वाढवतो, काहीतरी आपण संन्याशी असं दाखवायचं वगैरे प्रकार करायला लागतो. आर्टिस्ट म्हणजे 1000 माणसात तुम्ही ओळखायचं की का हो तुम्ही आर्टिस्ट का, असं म्हटल्यावर एक त्यांनी मारलं नाही तर नशीब समजायचं. अत्यंत क्रोधी असतो. आर्टिस्टला फार क्रोध चढतो. त्याला कारण काय? कारण उजवीकडची बाजू आपण फार वापरल्यामुळे दुसरं संतुलन येत नाही, त्याच्या भावना कमी होतात. जर एखादा मनुष्य फार धावत असतो, आजकाल पुष्कळ इथे हिंदुस्थानात ही क्रेज आली की नाही माहीत नाही,
पण बाकी सर्व देशामध्ये जॉगिंगची फार एक क्रेज चाललेली आहे. म्हणजे सगळे लोक धावत असतात सकाळी. असा एक डेंटिस्ट आमच्याकडे आला आणि मला म्हणायला लागला की माताजी, मी सारखा धावत असतो, पण मला आता भावनाच राहिल्या, मला काही सुख होत नाही, दुःख होत नाही, मी सुखदुःखांच्या पलीकडे गेलो. म्हटलं असं नसतं ते. आनंद ही दुसरी गोष्ट आहे, पण सुखदुःखांच्या पलीकडे जाऊन कठोर होणं, दगडासारखं होणं म्हणजे काही माणुसकीला धरून नाही. असा मनुष्य माणुसकीला विसरूनच जातो. म्हणजे माणुसकी शब्द काय त्याला लक्षात राहत नाही. म्हणजे असा मनुष्य अत्यंत सडेतोड म्हणतात तशा तऱ्हेचा, किंवा स्पष्ट वक्ता म्हणतात तशा तऱ्हेचा असतो. कुणाचं काही दुखेल किंवा कुणाला काही त्रास होईल किंवा कुणाला आपण बोलतोय तर त्याच्यात त्याला काहीतरी दुःख होईल वगैरे कल्पना अशा माणसाला येत नाही. आणि तो कधी कधी फार यशस्वी सुद्धा होतो. कारण ज्याला आपण यश म्हणतो ते हे 5 तत्वांना जिंकल्यावरती येऊ शकतं. म्हणजे एखादा मनुष्य फार मोठा ऑफिसर असला समजा, किंवा काहीतरी त्यांनी फार मोठा राजकीय नेता असला, म्हणजे हमखास त्याला हा रोग होणार, पिंगला नाडीचा त्याला रोग होतो. म्हणजे गची बाधा होती त्याला. गची बाधा झाली की अशा माणसाजवळ एक ढाल घेऊन गेलं पाहिजे. सरळ तुम्ही जर भेटायला गेले तर कधी तुमचं डोकं फुटेल याचा काही नेम नसतो. एकदा एक मिनिस्टरकडे गृहस्थ भेटायला गेले. आणखीन तिथे गृहस्थ दुसरे होते आणि ते सर्वांवर ओरडत होते. ते बिचारे आपले विलेजर होते, यूपीचे मनुष्य, आपले त्यांना काही माहिती नव्हता हा प्रकार काय. तर त्याने म्हटलं की तुम्हाला काय झालं? तर म्हणे तुमको मालूम नहीं मैं पिए हूँ. ते म्हणे अरे पहले बताया होता की तुम पिए हुए हो. त्यांनी सांगितलं की मैं पिए हूँ म्हणजे त्यांना पिये झाले म्हणजे काय, अगदी एक डोकून जातं. तेव्हा ज्या पिंगला नाडीवर जे फार कार्यशक्ती किंवा अगदी आम्ही कार्य करणार, हे कार्य करणार, ते कार्य करणार असे लोक जे बोलत असतात त्यांच्या मागे एक अत्यंत विक्षिप्त प्राणी जिवंत असतो. आणि तो म्हणजे एक अत्यंत कठोर हृदयी मनुष्य, ज्याला भावना नसतो, त्याला विचार नसतो, त्याला कुणाचं सुखदुःख समजत नाही. आता आपल्या महाराष्ट्रात लोकांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रीयन लोक म्हणजे जरा जास्तच कठीण बोलतात. कठीण बोलण्याची पद्धत आपल्या महाराष्ट्रात फार आहे आणि अगदी मार्मिक म्हणायचं. म्हणजे असं की मनुष्याचा मर्मच छेदला पाहिजे. गोड बोलणं जरा आपल्याकडे कमी आहे. आणि त्यालाही कारण मला असं वाटतं की आपण साधू संतांनी आपल्या डोक्यावरती चिमटे मारलेले, तर आपल्याला वाटतं आपल्यालाही त्याचं लोण मिळालेलं आहे, तर आपण 2-4 चिमटे लोकांना घेतले तर काय हरकत आहे. पण साधू संतांचं वेगळं आहे. त्यांचं ते परीक्षा घेण्याचे प्रकार असले तरी सुद्धा आपल्याला हा अधिकार. आपण मात्र सगळ्यांशी गोड बोललं पाहिजे. गोड बोलणं म्हणजे काय, त्याच्यामध्ये कुणाची तुम्ही हांजी करत नाही. म्हणजे दुसरं म्हणजे असं की आम्ही कुणाची हांजी करू शकत नाही. अहो एकतर तुमचं हांजी तरी कराल, नाही तर कुणाला जोड्याने तरी बडवाल. काही मधोमध आहे की नाही. सहजयोग आमचा हा मधोमध. तेव्हा माणसामध्ये एक तऱ्हेचा गोडवा असला पाहिजे. बोलताना त्याच्यामध्ये भावना असली पाहिजे. दुसऱ्या माणसालाही भावना असतात, त्याला दुखवताना सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. विशेषतः बायकांचं असं असतं की ज्यांना सगळ्यात जास्त भावना हव्या त्याच कधी कधी इतका दुष्टावा करतात की आश्चर्य वाटतं की इतका दुष्टपणा बायकांना कुठून येतो. त्याला कारण असं की त्या सुद्धा फार जास्त भविष्याचा विचार करतात. म्हणजे सारखं आज आम्ही स्वयंपाक काय करायचा, आज आम्हाला काय जेवणाचं करायचं आहे, आता ती मुलगी जाणार तिचं जेवण पाठवायचं आहे, माझ्या नवऱ्याचं असं करायचं आहे. अशा रीतीने जेव्हा मनुष्य अनेक विचार करू लागतो आणि ह्या तऱ्हेने सगळा फ्युचरचा किंवा भविष्याचा विचार करू लागतो, त्यावेळेला त्याची राईट साईड धरली जाते. राईट साईड धरली गेली म्हणजे असा मनुष्य अत्यंत दुःखी जीव असतो. कारण अशा माणसाला कोणीही जवळ करत नाही. आणि हा सगळ्यात मोठा रोग आहे, तो आपल्याला दिसत नाही. आपल्या समाजामध्ये पुष्कळ यशस्वी लोक झालेले आहेत, पुष्कळ मोठे मोठे लोक झालेले आहेत, त्याबद्दल काही शंका नाही. पण त्यांचा जो कोरडेपणा आहे, त्या कोरडेपणामुळे त्यांचं नाव घ्यायला लोक सकाळी धजत नाही, सारखं संध्याकाळी घेतील तोंड धुवून टाकतील, अशी स्थिती असते. आता ह्या मार्गावर चालणाऱ्या लोकांची जे म्हणजे अतिमध्ये उतरतात, अतिक्रियेमध्ये उतरतात, ते म्हणजे आम्ही काहीतरी मोठं बारीक कार्य करतो अशी कल्पना करून बाकी सर्व कार्यांना मुक्त. म्हणजे तुमची फॅमिली आहे, तुमचं घर आहे, तुमची मुलं आहेत, तिकडे लक्ष द्यायचं. विशेष करून हे पाश्चिमात्य देशात फार आहे. बायकांचं तसंच आहे, पुरुषांचं तसंच आहे. त्यांना पूर्ण वेळ म्हणजे काहीतरी आम्ही बाहेर करून दाखवलं पाहिजे, जगामध्ये काहीतरी नाव करून दाखवलं पाहिजे, जगामध्ये काहीतरी मोठं होऊन दाखवलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असल्यामुळे, आणि मुख्य म्हणजे पैसे कमवले पाहिजे हे मुख्य, आणि ते पैसे कसे कमवले पाहिजे हे दुसरं मुख्य असतं. त्याच्यामुळे सगळ्या बायका आणि पुरुष ह्याच्याच मागे लागलेले आहेत की आम्ही पैसे कसे कमवले पाहिजे. त्यामुळे घरातली मुलं कशी राहतात, नवरा बायकोंचं अगदी पटत नाही. आता अर्थात तिचे लग्न संसार संपलेले त्याच्यामुळे
आणि कुणाशीच कुणाचं पटत नाही. मला तर मी लंडनला गेले तर मला वाटलं की हे सगळे आमच्यावरती कुत्र्यासारखे काम होतात. सगळे आपापसात बोलतात तर नुसतं कुत्र्याची जा बोलताना म्हणजे भांडायला सुरुवात करायची. टेलिव्हिजन उघडला की नवरा बायकोचं भांडण दाखवणार, नाहीतर मुलाचं आईचं भांडण दाखवणार, नाहीतर भाऊ बहिणींचं भांडण दाखवणार. भांडणच दाखवतात, दुसरं काहीच नाही. म्हणजे कुठे प्रेमाने कुणी कुणाशी बोलताना काही दिसतच नाही. आणि प्रेम दाखवतील ते इतकं अश्लील घाणेरडं की तेही बघायला नको. म्हणजे तुम्हाला टेलिव्हिजनच बंद करावा असं वाटतं. तेव्हा आपापसात प्रेमाने राहणं, दुसरेपणा करणं आणि असं कुणाला कमी लेखणं, कुणाशी वाईट रीतीने बोलणं वगैरे हा सर्व हे सुद्धा माझ्या मते फार सामाजिक आपल्यामध्ये दोष आहेत आणि रोग आहेत. हे रोग एकदा जडले की समाज एकदम ढासळून पडतो. जेव्हा पिंगळा नाडीवर आपण फार प्रवेश करतो आणि पिंगळा नाडी जेव्हा फार आपल्यामध्ये बलवत्तर होते त्यावेळेला माणसामध्ये एक तऱ्हेचा असमाधानाचा वेश येतो आणि त्या वेशामध्ये तो जो त्वेष होऊन जातो, त्या त्वेषामध्ये त्याच्या हे लक्षात येत नाही की आपण दुसऱ्याला काही बोलतोय किंवा आपण बेशर्मासारखं वागतोय की आपण दुसऱ्यांच्या भावना दुखवतोय. कितीतरी कमळांना आपण ठेस मारलेली आहे. आता काय केलं पाहिजे ह्याचा इलाज काय? जर मी लोकांना म्हटलं की तुम्ही प्लॅनिंग करू नका तर लोकांना समजत नाही की माताजी असं कसं म्हणतात की प्लॅनिंग करू नका. म्हणजे अगदी फारच जुनाट दिसतात माताजी. पण मी म्हणते प्लॅनिंग करू नका, आधी परमेश्वराचं प्लॅनिंग बघा आणि मग प्लॅनिंग करा. आता बघा, आपण प्लॅनिंग केलं की आम्ही बाहेर सगळ्यांचा प्रोग्राम करणार, बरं होईल, जमीन असली तर माताजींचा प्रोग्राम. पण देवाची इच्छा होती की तुम्ही आतमध्येच बसायचं. तेव्हा ते फिक्सटलं तर इथे बसले. समजा जर एखादा प्लॅनर असता तर त्यांनी कॅन्सल केलं असतं सगळा प्रोग्राम. नाही म्हणजे नाही, माझं जे होतं प्लॅन ते जर बनलं नाही तर मी पुढे जाणारच नाही. म्हणजे जर समजा इथून आपल्याला पुण्याला जायचं आहे आणि आपण म्हटलं की आम्ही प्लॅन करतो, आधी राईटला जाऊ, मग लेफ्टला जाऊ, मग राईटला जाऊ. मग तुम्ही कदाचित ठाण्यालाही पोचाल आणि पागलखान्यातही पोचाल. असल्या तऱ्हेचं जे विक्षिप्त प्लॅनिंग चालत आहे त्याचे आज परिणाम आपल्या देशाला भोगायला मिळतात. म्हणजे परमेश्वराचं प्लॅनिंग हे ओळखलं पाहिजे. परमेश्वराचं प्लॅनिंग जोपर्यंत आपण ओळखू शकत नाही तोपर्यंत आपल्या प्लॅनिंगला काहीही अर्थ येत. प्रत्येक प्लॅनिंगमध्ये अध्यात्म आहे, प्रत्येक प्लॅनिंगमध्ये अर्थ आहे आणि प्रत्येक प्लॅनिंगमध्ये परमेश्वराचा हात. कारण त्याचं कार्य हे फार मोठं आहे आणि त्याची शक्ती फार मोठी आहे. त्याच्याजवळ सर्व तऱ्हेच्या शक्ती आहेत. आता हे जे ब्रह्मतत्व आहे हे जेव्हा अध्यात्मात उतरतं तेव्हा त्याचा फायदा आपल्याला सहयोगात कसा होतो ते मी सांगतो. इलेक्ट्रिसिटी ही आली आपल्यामध्ये, ही इलेक्ट्रिसिटी आलेली जी आहे किंवा आपण टेलिव्हिजन वगैरे बघतो किंवा आपण असं पाहिलेलं आहे की सामूहिकरित्या आपण बरंच कार्य या पंचतत्वानी करू शकतो. आता आपल्याला आश्चर्य वाटेल की सहयोगाने आपल्यामध्ये जेव्हा हे ब्रह्मतत्व जागृत होतं म्हणजे आपण त्याच्यावर मास्टरी करत नाही, पण आपल्यातलं ब्रह्मतत्व जेव्हा जागृत होतं तेव्हा काय, तेव्हा आपल्या हातून ज्या व्हायब्रेशन चालू आहेत त्या आपल्याशी बोलू लागतात. म्हणजे इथे बसल्या बसल्या आपण सांगू शकता की आपल्या वडिलांची स्थिती काय, आपल्या आईची स्थिती काय, देशाची स्थिती काय, आपल्या प्राईम मिनिस्टरची स्थिती काय, ते कुठे आहेत, काय त्यांची कुंडलिनी कुठे आहे, ते कुठे बसलेले आहेत, त्यांना काय त्रास आहे, त्यांना कोणता रोग होणार आहे, कोणता रोग झालेला आहे, कोणता रोग आहे, इथे बसल्या बसल्या आपण सांगू शकतो. आमच्या लंडनला एक गविन ब्राऊन म्हणून हा चांगला सहयोगी आहे. आधी पास झाल्यावर त्याला काही माझ्या गोष्टींचा विश्वास वाटत नसे विशेष, कारण त्या लोकांच्यासाठी हे फारच मोठी गोष्ट आहे. तेव्हा एक दिवस त्याच्या हातामध्ये इथे जळू लागलं. तर त्याने नंतर परत डिकोडिंग आम्ही जे केलं त्याच्यात वाचलं की हे बोट विशुद्धी चक्राचं आहे. ह्या विशुद्धी चक्र हे वडिलांचं स्थान आहे. त्या वडिलातलं त्यांचं विशुद्धी चक्र खराब आहे. त्यांनी विचार केला की बरेच दिवसात आपल्या आईला आपण फोन नाही केलेला, तर त्यांनी स्कॉटलंडला फोन केला. तर त्यांनी विचारलं की तुम्ही कसे आहेत? म्हणे मी तर ठीक आहे, पण तुझे वडील फार आजारी आहेत. त्यांना काय झालं? ब्रॉन्कायटिस. आता आपल्याजवळ हे दूर दर्शन वगैरे वगैरे जे काही होत आहे हे सगळं काही सहयोगात आल्यावर सहज होतं. निक्सनला जेव्हा सगळा त्रास व्हायचा होता त्याच्या आधी आम्ही लोकांनी सगळ्यांनी सांगितलं होतं की निक्सन महाराज गेले, कोणी मरणार आहे की नाही ते सुद्धा आपल्याला कळू शकतं, कुणी मेलं की नाही हे सुद्धा कळू शकतं. आणि जे हानी कळू शकतच नाही म्हणजे कुणी मनुष्य आत्मसाक्षात्कारी आहे किंवा नाही, खरं आहे की नाही, खोटं आहे, ते व्हायब्रेशन्सनी कळतं. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल व्हायब्रेशन्सची किती कमाल. सौंदर्य ह्याच्यात आहे की नाही हे सुद्धा व्हायब्रेशन्सनी कळतं. म्हणजे आर्टिस्ट लोक आहेत. आता आमच्या
जेव्हा सहयोगात आल्यानंतर हे आर्टिस्ट कुठल्या कुठे पोहोचले. म्हणजे बहुतेक आता परदेशातच गेल्यामुळे आता ते नाहीतच इथे की तुमच्यासमोर येऊन गाणं बिणं म्हणा. पण जेव्हा ब्रह्मतत्व जागृत होतं तेव्हा आपल्या संबंध जे काही आपण करतो त्याला एक तऱ्हेची अशी धार लागते म्हणा, किंवा त्या कृतीला एक तऱ्हेची अशी रूपरेषा येते. त्या रूपरेषेचं जे कोएफिशियन्स आहे त्याचं एक जर तुम्ही कोएफिशियन्स काढलं तर त्याच्यातनं बरोबर ह्या व्हायब्रेशन फ्लो होईल. त्या व्हायब्रेशन फ्लो झाल्याबरोबर दुसरा मनुष्य जो बसलेला असतो त्याच्या आत्म्याला आनंद होऊ लागतो आणि त्याला ती कला फार आवडू लागते. आता आमच्यातले एक सहयोगी होते, त्यांना नोकरी नव्हती, ते माझ्याकडे आले. ते मला म्हणाले, माताजी मी काय करू? म्हटलं तुम्ही इंटिरियर डेकोरेटर व्हा. ते म्हणे कपाळ माझं, मी कधी लाकूड कशाची खातात ते मला माहिती नाही, तुम्ही मला इंटिरियर डेकोरेटर व्हायला काय सांगता? म्हटलं तुम्ही होऊन तर बघा, नुसतं व्हायब्रेशन्सवरती इंटिरियर डेकोरेशन करायचं, दुसरं काय. बरं म्हणा. आणि आज त्याच्यात त्यांनी लाखो रुपये कमवले. म्हणजे असं आहे की व्हायब्रेशन्सनी कळतं की हे बरोबर आहे की नाही. आणि जे व्हायब्रेशन्सनी ठीक आहे ते युनिव्हर्सल. जी गोष्ट सर्व संसारात मान्य असते त्या गोष्टीला सगळ्यात चांगले व्हायब्रेशन्स असतात. सौंदर्य दृष्टी त्यांनी येते. आता इथे बसल्या बसल्या सुद्धा तुम्ही सांगू शकता की कुठल्या ठिकाणी जर समजा विचारायचं असलं की तुमचे गुरु कोण, आता म्हणे ते मेले, काही हरकत नाही, आता ते ह्या संसारात नाहीत तरी हरकत नाही. तरी तुम्ही सांगू शकता की ते खरे होते की खोटे. हे काही आम्ही सांगता येत नाही. फार तर फार इथून तुम्ही लंडनला फोन करू शकता, फार तर फार. पण लंडनला एखादा जर मनुष्य असला तो आजारी आहे की नाही हे तुम्ही इथे बसल्या बसल्या सांगू शकत नाही आणि त्याला एकही पैसा लागत नाही. त्यावर आता पुढे असं की तिथे ते आजारी आहेत आणि तुम्ही इथे त्यांना बंधनं दिल्याबरोबर तिथे ते ठीक झालं, हे तुम्हाला जमू शकणार नाही. आणि त्याचे खूप मजेदार खेळ पण चालत असतात. आता सिमल्याला एक मनुष्य होता, कर्नल की काहीतरी म्हणजे होते, ते फार मोठे, आणि त्यांना कॅन्सरचा रोग झाला असं डॉक्टरने सांगितलं. दिल्लीला घेऊन आलं. नंतर आमच्या काही सहयोगांना असे झालं की आम्ही ठीक करून दाखवतो आता. म्हणजे जरा अहंकार चढला त्यांना, त्यांनी काही कॅन्सर बिन्सर काही ठीक होईना आणि ते काय बरे होईना. आणि त्यांनी मला फोन केला. तर मला सांगितलं, माताजी ते काही साकार मानत नाहीत, निराकार मानतात. असं का म्हटलं? कोण होतात ते मानणारे न मानणारे? आम्ही हे मानत नाही ते मानत नाही म्हणजे आहेत कोण? म्हटलं ते काय रिअलाइज कोण आहेत का? ते कशावरनं सांगतात की आम्ही हे मानतो आणि हे मानत नाही? म्हटलं मग त्यांचा तुम्ही काही कॅन्सर बिन्सर ठीक करू नका, सोडून द्या. असं म्हटल्यावर त्यांनी जाऊन सांगितलं की अशा माणसाचा माताजी सांगितलं कॅन्सर ठीक नाही करायचा, जो हे मानून बसलाय ते मानून बसलाय, सत्य बघायची त्याची तयारीच नाही आहे. तो म्हणाला, असं का माताजी? असं म्हणाला का? बरं मग मी क्षमा मागतो. त्याच्यानंतर ते लोक काही गेले आणि त्यांचा कॅन्सर बरा झाला. कॅन्सर बरा होता ते खडखडीत बरे झाले. आता डॉक्टर्स असं म्हणे त्यांना कॅन्सरच नव्हता. म्हटलं धन्य तुमची आणि धन्य यांची सुद्धा. तो आता कर्नल ओरडून सांगतो की अहो मला कॅन्सर होता, हे पेपर्स बघा, कुणी बघायला सुद्धा तयार नाही. तर अशा लोकांना मूढता येते एक तऱ्हेची, म्हणजे अज्ञान येते, अविद्या येते. कारण अहंकार अशी वस्तू आहे की एकदा जर तुमच्यात पसरली तर मात्र तुम्हाला खरोखर अंधकारात मनुष्य, स्वतःला ओळखू शकत नाही इतक्या अंधकारात मनुष्य ढकलला जातो. आता अहंकार कसा आहे तो ते मी दाखवते खाली. आता हे इडा नाडी जी आहे ती ह्या इथून अशी सुरू होते आणि पिंगला नाडी ही इथून अशी सुरू होते. आता पिंगला नाडी किंवा इडा नाडी जेव्हा कार्यान्वित होतात तेव्हा त्यांच्यातनं निघालेले धूर म्हणा, जसे एखाद्या फॅक्टरीतनं धूर निघतात की नाही, किंवा त्यांचे बाय प्रोडक्ट्स म्हणा, म्हणून दोन संस्था तयार होतात. एक म्हणजे अहंकार आणि एक म्हणजे प्रतिअहंकार. म्हणजे आपण जी क्रियाशक्ती वापरतो त्याच्यामुळे आपल्यामध्ये अहंकार निर्माण होतो. तो असा तिकडून जाऊन आणि ह्या साईडला पसरतो. आणि जेव्हा आपल्यामध्ये आपण इमोशनली वागतो तेव्हा आपल्यामध्ये प्रतिअहंकार तयार होतो. ती सुद्धा संस्था अशी इथून जाऊन इकडे फुग्यासारखी अशी पसरते. तर ह्याप्रमाणे आपल्यामध्ये दोन्ही संस्था अहंकार आणि प्रतिअहंकार येतात. पैकी प्रतिअहंकार जे लोक फार इमोशनल असतात त्या लोकांमध्ये. प्रतिअहंकार म्हणजे उदाहरण असं सांगायचं की समजा एखादं लहान मूल आईजवळ दूध पित असलं आणि त्या दूध पिताना त्याला अगदी आनंदात आहे, तेव्हा आईने सांगितलं की आता बघ तू रडू नकोस, मी तुला दुसरीकडे घेतो. म्हणून तिने जसंच वळवलं तसंच त्याचा अहंकार आला. तिने का म्हणून माझ्या ह्याच्यात बिब्बा घातला. अहंकार आल्याबरोबर आई म्हणते बघ आता रडायचं नाही, चूप राहा. आईने असं म्हटल्यावर त्याच्यात प्रतिअहंकार आला. म्हणजे तो चूप झाला पण प्रतिअहंकार आला. म्हणजे जेव्हा तुम्ही कोणाचा अहंकार दबावता त्याला प्रतिअहंकार येतो. त्याला इंग्लिशमध्ये कंडिशनिंग असं म्हणतात.
आपण जेवढं वाचन करतो म्हणजे जेवढं आपल्यामध्ये संस्कार होतात ते प्रतिअहंकाराने होतात आणि जे अहंकाराने आपण जे कार्य करतो ते तर आपल्याला माहितीच आहे. पण सुसंस्कार वेगळी गोष्ट आहे. संस्कार नुसते करून घ्यायचे. तर पुष्कळचे लोक आम्ही मानतच नाही ही गोष्ट. ही प्रतिअहंकाराची गोष्ट आहे. मानत का नाही? तुम्ही काय अनुभव घेतलेला का? तुम्ही काय पाहिलेलं आहे का? म्हणजे ज्याला ओपन माइंडेडनेस म्हणतात ते तुमच्यात आहे. दुसरा अहंकारी मनुष्य असतो तो म्हणतो की मला माझा परमेश्वरावरच विश्वास नाही आहे, मी देवालाच मानत नाही, मी कुणालाच मानत नाही. म्हणजे कोणते संस्कार आहेत? एकामध्ये अत्यंत अतिसंस्कार आहेत आणि एकामध्ये कोणते संस्कार आहेत? दोन्ही तऱ्हेच्या संस्था आपल्यामध्ये असतात. त्यांना अहंकार आणि प्रतिअहंकार म्हणतात. आता ही जी शक्ती आहे पिंगला नाडी ही आपल्यामध्ये राईट सिम्पथॅटिक नर्वस सिस्टममुळे येते. जेव्हा आपण ही शक्ती वापरू लागतो जास्त किंवा अति कर्म करू लागतो त्यावेळेला आपल्यामध्ये कॅन्सर सारखा रोग होऊ शकतो. कॅन्सर सारखा रोग कसा होतो ते आपण पाहिलं पाहिजे. चक्रांमधून जसं समजा हे एक चक्र आहे आणि ही डावी संस्था आहे आणि उजवी संस्था आहे, तेव्हा म्हणता येईल की हे इडा नाडीचं कार्य आहे आणि हे पिंगला नाडीचं कार्य आहे आणि मधोमधी सुषुम्ना नाडी आहे. तर आपण जर ह्याच्यातली ही उजवी बाजू वापरू लागलो फार जास्त तर डावी बाजूतलं हे जे स्थान बनलेलं आहे ते चुकतं आणि आतले जे देवता आहेत ते झोपी जातात किंवा कधी कधी लुप्तही होतात. त्याच्यानंतर मग ही बाजू आपल्या आप चालू लागते आणि ही बाजू आपल्या आप चालू लागते आणि त्याच्यामुळे कॅन्सरचा रोग होतो. ऑन देअर ओन म्हटलं पाहिजे. तर कोणत्याही गोष्टीने तुमची सिम्पथॅटिक नर्वस सिस्टम म्हणजे ह्या दोन्ही सिम्पथॅटिक नर्वस सिस्टम ॲक्टिव्ह झाल्या तर कॅन्सरचा रोग होईल. पण बहुतेक कॅन्सरचा रोग आश्चर्याची गोष्ट आहे की चूक गुरु घेतल्यामुळे किंवा काळ्या विद्येमुळे होतात. आश्चर्याची गोष्ट आहे की कॅन्सरच्या रोगच्या मागे कोणत्या ना कोणत्या तरी गुरुचा प्रकार असतो. म्हणजे किती भयंकर हे गुरु आहेत त्यावरून आपल्या लक्षात येईल. आजपर्यंत मी जितक्या कॅन्सरच्या केसेस केल्या आहेत सगळ्यांच्यामध्ये एकतर गुरुचा तरी प्रकार होता किंवा त्यांना काहीतरी काळ्या विद्येचा प्रकार आहे. म्हणजे ही जी कॅन्सरची जी शक्ती आहे ही लेफ्टकडनं सुरू होते आणि लेफ्ट साईडला डॉक्टर जाऊ शकत नाहीत म्हणून डॉक्टर कॅन्सर कधीच ठीक करू शकणार नाही. त्यांनी फार मान कापावी, नाक कापावे, डोळे कापावे, पण कॅन्सर मात्र ते ठीक करू शकत नाही. आता जी मधली शक्ती आहे ज्याला विष्णू शक्ती म्हणतात त्या शक्तीबद्दल मला नाही वाटत की एवढ्या थोड्या वेळात मला सांगता येईल. तेव्हा आपण ह्या शक्तीबद्दल मी उद्या सांगेन. आपल्याला शिवशक्तीबरोबर ही शक्ती मी उद्या सांगेन आणि त्या शक्तीच्या दमावर आपण सहयोग वटवून घेतलेला आहे. जर ह्या दोनच शक्त्या असत्या तर आपलं इव्होल्युशनच झालं नसतं, आपण अमिबाचे मानव झालो नसतो आणि आज ह्या स्थितीला आले नसतो की आपण सहयोगामध्ये येऊन त्या परमस्थितीला प्राप्त व्हाल. तेव्हा आता हात असे करावे. अरे व्हायब्रेशन्स पण फार आहे तेव्हा एका तऱ्हेने उपकारच असतं. त्या पावसाचे बोलताच येत नाही. हा हात असे करा. आता कृपा करून डोळे मिटा. आज इतके व्हायब्रेशन्स आहे की अगदी सहजच तुम्ही लोक पार होणार आहात. त्याबद्दल काही शक्य नाही. डोळे मिटा. फक्त डोळे बंद करा आणि दोन्ही हात माझ्याकडे करा. पहिल्यांदा निर्विचारिता येईल आणि त्याच्यानंतर हातामध्ये थंड थंड असे वारे येऊ लागले. सगळ्यांनी नुसते डोळे मिटून हात माझ्याकडे करायचे.
हा? उज्ज्वल स्वादिष्टान हा आज ब्रह्म शक्तीवर बोललो आणि आज स्वादिष्टान हा